नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपण बघतोय चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री आणि आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय पहा. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन ए नंबर लाइन अँड देअर कोऑर्डिनेट्स. डिसाइड whether the pair of segment given below the table are congruent or not. हा एक टेबल दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. हा एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट किती ते दिलेले आहेत आणि तुम्हाला काय सांगितलं आहे डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो. खाली सेगमेंटच्या पेअर दिलेले आहे, सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी, सेगमेंट बी अँड सेगमेंट ए डी. तर ह्या पेअर कॉन्ग्रुएंट एकरूप आहेत की नाही, म्हणजे डी आणि ए बी हे दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाही, बी सी आणि ए डी एकरूप आहेत की नाही, बी आणि ए डी एकरूप आहेत की नाही हे आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन आपण घेणार आहे सेगमेंट डीई आणि सेगमेंट ए बी एक कॉन्ग्रुएंट आहे की नाही. आता सेगमेंट डीई आपल्याला काय करावं लागेल, हे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे ठरवायचं. म्हणजे काय करायचे तर त्या रेषाखंडांची लांबी काढायची. म्हणजे सेगमेंट डीईची लांबी काढायची, सेगमेंट ए बीची लांबी काढायची. मग सेगमेंट डीईची लांबी आणि ए बीची लांबी ह्या दोघांच्या लांबीवरून आपण ठरवू शकतो की डीई आणि ए बी रेषाखंड एकरूप आहेत की नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे if length of two segments are equal then they are congruent segment. दोन रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला डीई या सेगमेंटची लांबी काढावी लागणार आहे. मग डी या सेगमेंटची लांबी काढण्यासाठी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी त्याचा कोऑर्डिनेट आपल्याला घ्यावा लागेल. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज इक्वल टू किती, डीचा कोऑर्डिनेट निगेटिव्ह 7. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई आणि ईचा किती आहे 9. आता याच्यामध्ये कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे तर पॉझिटिव्ह 9 हा निगेटिव्ह 7 पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला इथं सेगमेंट डीई लेंथ डीई काढता येईल, सेगमेंट डीईची लांबी काढता येईल. म्हणजेच लेंथ डीई, सो दॅट लेंथ डीई is equal to greater coordinate 9 minus small coordinate negative 7, big coordinate minus small coordinate. आता इथं आपल्याला माहिती आहे कंसामध्ये ऋण चिन्ह आहे, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे. म्हणजे कंस जर काढायचा असेल तर कंसातील चिन्ह बदलणार आहे. सो दॅट 9 + 7 इज इक्वल टू 9 + 7 16 युनिट. डीची लांबी किती येते 16 युनिट येते. त्यानंतर सेगमेंट कोणता आहे ए बी. मग इथं आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ये
इज इक्वल टू किती, एचा कोऑर्डिनेट -3 आहे, -3. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, चार्टमध्ये जर बघितलं तर बीचा कोऑर्डिनेट किती आहे, 5. याच्यामध्ये कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे, 5 इज ग्रेटर दॅन -3. सो दॅट लेंथ AB इज इक्वल टू बिग कोऑर्डिनेट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट, 5 मायनस -3. इथं सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 5 प्लस 3 इज इक्वल टू 8 युनिट. आणि मग या ठिकाणी आपल्याला आता काय सांगता येईल बघा, लेंथ DE इज इक्वल टू 16 युनिट. लेंथ AB इज इक्वल टू 8 युनिट. सो that length DE is not equal to length AB. So that segment DE and segment AB are not congruent. म्हणजे इथं पहा, त्यांची लांबी समान आलेली आहे का, नाही. सेगमेंट DE ची लांबी 16 युनिट आणि सेगमेंट AB ची लांबी आहे 8 युनिट. त्यांची लांबी समान नाही आहे, म्हणजेच या ठिकाणी ते रेषाखंड एकरूप होऊ शकत नाही. आता सपोज असं जर झालं असतं तर किंवा या दोन उदाहरणांमध्ये राहिलेल्या 2 उदाहरणांमध्ये ते येऊ शकतं. समजा DE ची लांबी 16 युनिट असती, BE ची लांबी सुद्धा 16 युनिट असती, तर मग या ठिकाणी आपल्याला लेंथ DE इज इक्वल टू 16 युनिट, लेंथ AB इज इक्वल टू 16 युनिट. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणावं लागलं असतं, लेंथ DE इज इक्वल टू लेंथ AB. आणि मग इथं आपल्याला असं सांगावं लागलं असतं, सेगमेंट DE कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB. मग ही जी 2 उदाहरणं आहे, ही 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची, म्हणजे तुमचा सराव होईल. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2. पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. इफ AB इज इक्वल टू 8, देन फाइंड द लेंथ ऑफ AM. मग या ठिकाणी AB हा एक सेगमेंट आपल्याला दिलेला आहे. AB हा एक सेगमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा मिड पॉइंट दिलेला आहे आपल्याला. तो जो मिड पॉइंट आहे तो आहे M. आणि AB ची जी लांबी दिलेली ती दिलेली 8 युनिट. AB ची लांबी किती दिलेली, 8 युनिट. आता एक लक्षात घ्या, M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB, सो दॅट सेगमेंट AM congruent segment MB, so that length AM is equal to length MB. म्हणजे AM आणि MB ची लांबी सारखीच आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे, AM ची लांबी AB च्या लांबीच्या निमपट असणार आहे. AM ची लांबी AB च्या लांबीच्या निम्मी असणार आहे. सो दॅट AM इज इक्वल टू 1/2 into AB. So that
AM is equal to 1/2 into 8. 2 1s are 2, 2 4s are 8. So that AM is equal to 4 युनिट. म्हणजे ही झाली आपली AM ची लांबी. हे झालं आपलं उत्तर. असाच प्रश्न पुढचा दिलेला आहे आपल्याला, फक्त थोडंसं उलटा दिलेला आहे. म्हणजे उलट काय दिलेलं आहे, AM ची लांबी दिलेली आणि AB ची लांबी काढायला सांगितलेलं आहे. प्रश्न तिसरा पहा. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. इफ CP इज इक्वल टू 2.5 फाइंड CD. मग इथं सुद्धा हा प्रश्न आपल्याला सोडवताना बघा, एक रेषाखंड दिलेला आहे. हा रेषाखंड आहे CD आणि त्याचा जो मिड पॉइंट आहे तो आहे P आणि CP आपल्याला दिलेला आहे 2.5. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाप्रमाणे CP आणि PD ची लांबी समान असणार आहे. म्हणजे CD ची लांबी CP च्या लांबीच्या दुप्पट असणार आहे. सो दॅट CP इज इक्वल टू 2 into CD. सो दॅट CP इज इक्वल टू 2 into CD ची लांबी किती दिलेली इथं 2.5. सो दॅट CP इज इक्वल टू 2 into 2.5 5.0 म्हणजे 5 युनिट. फाइंड CD करायला सांगितलेलं आहे आपल्याला. आपण जरा उलट लिहिलेलं आहे पहा. या ठिकाणी थोडंसं उलट झालेलं आहे आपलं. आपल्याला CD ची लांबी काढायची आहे. सो दॅट CD इज इक्वल टू 2 into CP. सो दॅट CD इज इक्वल टू 2 into 2.5 कारण CP ची लांबी आपल्याला 2.5 दिलेली आहे. सो दॅट CD इज इक्वल टू 5.0 म्हणजे 5 युनिट. हे झालं आपलं आन्सर. CD ची लांबी किती आहे 5 युनिट आली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कंपेअर द सेगमेंट. कंपेअर द सेगमेंट, सेगमेंटची तुलना करायची, रेषाखंडांची तुलना करायची. म्हणजे कोणता रेषाखंड मोठा आहे, कोणता रेषाखंड लहान आहे. मग या ठिकाणी बघा, AB इज इक्वल टू दिलेला आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर and AP is equal to 3.4 सेंटीमीटर. आता तुलना करताना आपण कशाचा विचार करतो, लेंथ ऑफ सेगमेंटचा विचार करतो, त्या रेषाखंडाच्या लांबीचा विचार करतो. मग इथं लेंथ ऑफ AB किती आहे 5 सेंटीमीटर आहे, लेंथ ऑफ BP किती आहे 2 सेंटीमीटर आहे आणि लेंथ ऑफ AP 3.4 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ सगळ्यात जास्त लांबी कशाची आहे 5 ची. 5 म्हणजेच रेख AB ची आणि सगळ्यात कमी लांबी BP ची 2.2 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे इथं AB इज द ग्रेटेस्ट सेगमेंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल AB इज segment AB is greatest segment. त्यानंतर segment BP is smallest segment. आणि म्हणून सो दॅट या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल
AB is greater than AP is greater than BP. ही झाली त्यांच्यामधील तुलना. म्हणजे लांबीवरून आपल्याला त्या सेगमेंटचं कंपॅरिझन करता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. आता या ठिकाणी 5 जो क्वेश्चन नंबर आहे हा काय दिलेला आहे पहा. एक राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर 1.13. ही 1.13 फिगर आहे आणि या फिगरवरून आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. असे एकूण 7 प्रश्न आहे. तर त्यातला पहिला प्रश्न काय तो वाचू. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. ही आकृती दिलेली, याच्यावर फक्त बिंदू दिलेले आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. रे आर पीचा अपोजिट रे कोणता आहे ते शोधायचे. रे आर पीचा अपोजिट रे कोणता येणार आहे. अपोजिट रे का कसे असतात, त्यांचा ओरिजिन आरंभ बिंदू हा एकच असतो आणि ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात. म्हणजे आर हा आरंभ बिंदू असलेले 2 किरण सांगायचे. जो एक उजव्या बाजूला गेलेला असेल, एक डाव्या बाजूला गेलेला असेल. उजव्या बाजूला गेलेला किरण आहे आर पी आणि डाव्या बाजूला गेलेला किरण आहे आर एस. आर पीचंच दुसरं नाव आर क्यू आहे आणि आर एस या किरणाचं दुसरं नाव आर टी आहे. म्हणजे रे आर पी अँड रे आर एस लिहा किंवा रे आर टी अँड रे आर क्यू लिहा. कोणतंही लिहिलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल रे आर एस अँड रे आर पी हे अपोजिट रे झाले. और किंवा रे आर टी अँड रे आर क्यू हे अपोजिट रे झाले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. इंटरसेक्शन याला म्हणतात छेदसंच. इंटरसेक्शन सेट मीन्स छेदसंच. आणि छेदसंच इंटरसेक्शन सेट कसा असतो तुम्हाला माहिती आहे. रे पी क्यू अँड रे आर पी. रे पी क्यू हा येतो पी पासून सुरू होतो आणि उजव्या बाजूला अनंत अंतर जातो. आणि रे आर पी रे आर पासून सुरू होतो आणि उजव्या बाजूला अनंत अंतर जातो. यांचा इंटरसेक्शन सेट लिहायचा आहे आपल्याला. रे पी क्यू अँड रे आर पी यांचा म्हणजे याचा अर्थ काय झाला की रे पी क्यू आणि रे आर पी यांच्यामध्ये कोणता भाग सामायिक आहे. कोणता भाग सामायिक आहे. रे पी क्यू हा पी पासून सुरू होतो, उजव्या दिशेला अनंत अंतर जातो. रे आर पी हा आर पासून सुरू होतो आणि उजव्या दिशेला अनंत अंतर जातो. त्यामध्ये रे पी क्यू जो भाग आहे हा रे पी क्यू भाग हा दोन्ही किरणांचा सामायिक भाग येणार आहे. म्हणजे इथं आपल्याला दुसरं उत्तर लिहिता येईल रे पी क्यू. सो दॅट रे पी क्यू इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. युनियन सेगमेंट दोन्ही सेट्स एकत्र करायचे आणि दोन्ही सेट्स एकत्र करताना आपण काय करतो, जे कॉमन पॉईंट्स असतो, जे कॉमन कंटेंट असतात ते बाजूला काढतो, ते एकदाच लिहितो. मग या ठिकाणी रे पी क्यू आणि रे क्यू आर यांच्यामध्ये कॉमन आहे पी क्यू आणि हा एक तो दोनदा न घेता एकदाच घेतला तर काय होणार आहे, सेगमेंट आर क्यू होणार आहे. म्हणजे सेगमेंट आर क्यू म्हणा किंवा सेगमेंट क्यू आर म्हणा. सेगमेंट आर क्यू इज युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. 4th नंबरचा क्वेश्चन काय आहे. 4th नंबरचा क्वेश्चन आहे स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. म्हणजे सेगमेंट क्यू आर हा सबसेट उपसंच
सबसेट असणारे रे कोणकोणते आहेत? मग सेगमेंट क्यू आर हा सबसेट असला पाहिजे. मग असे रे कोणते आहेत? बघा, तो रे क्यू आरचा सबसेट आहे. रे क्यू आरचा सबसेट आहे. त्यानंतर तो रे आर क्यूचा सुद्धा सबसेट आहे. रे आर क्यूचा सुद्धा तो सबसेट येणार आहे. त्यानंतर रे एस आरचा तो सबसेट येणार आहे. आणि तो रे टी आरचा किंवा टी एसचा सुद्धा सबसेट येणार आहे. एवढ्या किरणांचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट आहे. आता इथं बघा, रे टी एस आपण लिहिलेलं आहे. रे टी एस म्हणजे रे टी आर होईल, रे टी पी होईल, रे टी क्यू सुद्धा होईल, कारण ती एकाच किरणांची नावं आहेत. एकाच किरणाची एवढी नावं आहेत. म्हणजे रे टी एस लिहा किंवा रे टी आर लिहा किंवा रे टी पी लिहा किंवा रे टी क्यू लिहा, कोणताही लिहिलं तरी फरक पडत नाही. रे एस आर लिहिताना रे एस आर लिहा, रे एस पी लिहा किंवा रे एस क्यू लिहा, कोणताही लिहा. रे आर क्यू हा आर क्यूच लिहिता येईल किंवा रे आर पी सुद्धा लिहिता येईल. आणि रे क्यू आर हा रे क्यू आर लिहिता येईल, रे क्यू पी लिहिता येईल, रे क्यू एस लिहिता येईल, रे क्यू टी लिहिता येईल. म्हणजे अशी सगळ्याच किरणांची एकाच किरणांची अनेक नावं असल्यामुळं आपण जेवढे किरण आहेत तेच या ठिकाणी लिहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 त्याचा आन्सर. राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. आर हा आरंभ बिंदू असलेले अपोजिट रे कोणते आहेत? तर या ठिकाणी बघा, आर पासून उजव्या बाजूला गेलेल्या एका किरणाचं नाव सांगा, आर पासून डाव्या बाजूला गेलेल्या एका किरणाचं नाव सांगा. आर पासून उजव्या बाजूला गेलेल्या किरणाचं नाव येईल रे आर पी आणि डाव्या बाजूला गेलेल्या रे आर एस. म्हणजे रे आर पी अँड रे आर एस. आता रे आर पीला आपण रे आर क्यू सुद्धा म्हणू शकतो, रे आर टी सुद्धा म्हणू शकतो. मग तुम्ही लिहिताना रे आर क्यू आणि रे आर टी लिहिलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आपल्याला काय विचारलेला आहे? राईट एनी टू रे विथ कॉमन एंड पॉइंट एस. कोणतेही दोन किरण लिहा ज्यांचा एंड पॉइंट एस आहे. एस हा एंड पॉइंट असलेले दोन किरण कोणते येणार आहे पहा? एस टी येईल, एस आर येईल. एस आरलाच आपण किरण एस पी म्हणू शकतो, किरण एस आरलाच आपण किरण एस क्यू सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे किरण रे एस टी अँड रे एस आर. आणि क्वेश्चन नंबर 7 लास्ट क्वेश्चन. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी अँड रे एस टी यांचा इंटरसेक्शन म्हणजे छेदसंच लिहायचा आहे. कॉमन पॉईंट काढायचे आहेत. मग आता पहा, रे एस पी हा एस पासून सुरू होतो, उजव्या बाजूला जातो, अनंत अंतर जातो. रे एस टी हा एस पासून सुरू होतो, डाव्या बाजूला जातो, अनंत अंतर जातो. ह्या दोन्ही किरणांमध्ये एस व्यतिरिक्त अन्य कोणताही बिंदू सामायिक नाही. सो दॅट इंटरसेक्शन सेट ऑफ रे आर पी अँड रे एस टी इज ओनली पॉइंट एस. कोणता असणार आहे? पॉइंट एस असणार आहे. म्हणजे पॉइंट एस इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे आर पी अँड रे आर टी. तर असे हे सोपे प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतील. आणि एक लास्ट क्वेश्चन आहे. आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर 1.14. ही फिगर 1.14 आहे. आणि या ठिकाणी ह्या रेषेवर काही बिंदू दिलेले आहेत. ज्या रेषेचा आरंभ बिंदू ए आहे त्याचा निर्देशक, त्याचा कोऑर्डिनेट 0 दिलेला आहे. उजव्या बाजूला बी सी व्ही डी हे बिंदू दिलेले आहेत. काही बिंदूंचे या ठिकाणी कोऑर्डिनेट्स दिलेले नाही आहेत. तर ह्या बिंदूंचा जर आपण ए आणि बीचा विचार केला तर ए कोऑर्डिनेट ऑफ ए इज 0, बी इज 2. सो दॅट कोऑर्डिनेट ऑफ धिस पॉईंट इज 1. Also coordinate of this point is 3.
and coordinate of V is 5. In left side, A coordinate of A is 0 and coordinate of P is negative 2, so that coordinate of this point is negative 1, coordinate of this point is negative 3 and coordinate of U is negative 5. आणि इथं दिलेले आहे आपल्याला स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. पहिला क्वेश्चन, त्याचं आन्सर आपल्याला लिहायचं आहे. स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. पॉइंट बी पासून समान अंतरावर असणारे बिंदू लिहायचे. आता समान अंतरावर असणारा बिंदू 1 आणि 3 आहे, पण त्या पॉइंटला नाव नाही, आपण ते काही घेणार नाही. बी पासून 2 युनिट्स अंतरावर असणारा बिंदू ए डाव्या बाजूला आहे, तर बिंदू सी उजव्या बाजूला आहे. म्हणजे ए आणि सी हे, म्हणजे इथं लिहिता येईल पॉइंट ए अँड पॉइंट सी. त्यानंतर बी पासून 4 युनिट अंतरावर असणारा बिंदू आहे पी आणि बी पासून 4 युनिट अंतरावर असणारा उजव्या बाजूला जो बिंदू आहे तो डी. म्हणजे पॉइंट पी अँड पॉइंट डी. पॉइंट पी अँड पॉइंट डी. म्हणजे या ठिकाणी ए आणि सी बिंदू पासून ए आणि सी बिंदू बी पासून समान अंतरावर आहे, तर पी आणि डी बिंदू सुद्धा बी पासून समान अंतरावर आहेत. सेकंड क्वेश्चन, राइट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. बिंदू क्यू पासून समान अंतरावर असणारे बिंदू लिहायचे. तर बिंदू पी क्यू पासून समान अंतरावर 1 युनिट एका अंतरावर असणारा डाव्या बाजूचा बिंदू यू आणि उजव्या बाजूचा बिंदू एल आहे. म्हणजे पॉइंट यू अँड पॉइंट एल. त्यानंतर क्यू पासून डाव्या बाजूला 2 एकक अंतरावर बिंदू आर आहे आणि उजव्या बाजूला पी आहे. म्हणजे पॉइंट आर अँड पॉइंट पी. पॉइंट आर अँड पॉइंट पी हे बिंदू क्यू बिंदूपासून समान अंतरावर असणारे बिंदू आहेत. आणि तिसरा जो क्वेश्चन आहे, आपल्याला सेगमेंट यू व्ही फाइंड करायला सांगितलेला आहे. आता इथं 2 प्रकारे सेगमेंट यू व्ही फाइंड करता येईल तुम्हाला. यू व्ही, डिस्टन्स यू व्ही. डिस्टन्स यू व्ही जर आपण काढायचं असेल यू आणि फी, तर हे युनिट मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती युनिट येत आहे? 10 युनिट येत आहे. संख्या रेषा जर दिलेली असेल तर आपल्याला व्यवस्थित लिहिता येतं. त्यानंतर डिस्टन्स पी सी आपल्याला विचारलेलं आहे. डिस्टन्स पी सी इज इक्वल टू पी सी. युनिट मोजा. 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 युनिट येत आहे. आणि डिस्टन्स व्ही बी आपल्याला विचारलेलं आहे. इज इक्वल टू व्ही बी 1 2 3 युनिट्स येत आहे. आणि त्यानंतर आपल्याला डिस्टन्स यू एल विचारलेलं आहे. यू एल 1 आणि 2 युनिट्स. तर असा हा प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे तो तुम्ही सर्वांनी सोडवायचा आहे. धन्यवाद.